दिव्य दृष्टि के निराले अनुभव, योग की भट्टी और दिनचर्या, ईश्वरीय कचहरी। इस प्रकार अपने अपने लौकिक संबंधियों को भी ईश्वरीय संदेश देकर अब लगभग 300 यज्ञवत्स कई वर्ष तक उन 5 मकानों में व्यवस्था पूर्वक रहकर नियम पूर्वक ईश्वरीय विद्या लेते रहे। अलग अलग घरों, अलग अलग संस्कारों और विचारों तथा अलग अलग आयु वाले और आर्थिक दशा वाले इतने सारे व्यक्तियों का परस्पर स्नेह से रहना यह कोई कम बात नहीं है। इस घोर कलयुग में घर में 4-6 बच्चे भी चिरकाल तक शांतिपूर्वक और स्नेह से इकट्ठे नहीं रह सकते, परंतु परमपिता शिव, जिन्होंने प्रजापिता ब्रह्मा द्वारा यह ज्ञान यज्ञ रचा था, उनकी ही कमाल थी कि इतने वर्षों तक सैकड़ों व्यक्ति यज्ञ माता और यज्ञ पिता से अलौकिक शिक्षाओं को धारण करते हुए परस्पर स्नेहपूर्वक इकट्ठे रह रहे थे, इकट्ठे पुरुषार्थ कर रहे थे और सभी अपने अपने संस्कारों को शुद्ध करने का प्रयत्न कर रहे थे। अनेक अनेक बार भिन्न भिन्न प्रकार के विघ्न आए, जैसे यात्रा पर जाते स्टीमर के आगे समुद्री तूफान, आंधियां, धुंध, व्हेल मछलियां, समुद्री चट्टाने आदि आदि आती है। वैसे ही कई विघ्न इस ज्ञान स्टीमर के सामने आए। व्यक्तिगत रीति से भी हरेक के सामने नित्य कई प्रकार की परीक्षाएं आई, परंतु परमपिता परमात्मा सब प्रकार से मार्ग प्रदर्शन, सहायता तथा बल देकर उन तूफानों और परीक्षाओं से पार कराते रहे। बाबा यानी प्रजापिता ब्रह्मा और मम्मा यानी जगदम्बा सरस्वती के आदर्श जीवन से सभी को अजेय उत्साह, प्रबल प्रेरणा और मार्गदर्शन प्राप्त होता रहा। तर हे यज्ञामध्ये 4-5 वर्ष झाल्यानंतर सगळे घरी आपल्या लौकिक घरामध्ये जाऊन सेवा करून आले आणि त्यानंतर मग पुन्हा तिथे राहिले सगळे एकत्र। पहिले 5 वर्ष नंतर पण कुठल्याही प्रकारचा तणाव नाही, भेदभाव नाही। सगळे वेगवेगळ्या घरामधून आलेले, वेगवेगळे, कोणाकडे कोणी पैशावाला, कोणी गरीब, कोणी कसं, स्त्री पुरुष लहान मोठे सगळे खूप चांगल्या प्रकारे तिथं सगळे एकत्र राहिले। आपण बघतो की 5-10 जण जरी एकत्र राहायचं तरी काही ना काही प्रॉब्लेम असतात, काही ना काही मतभेद असतात, पण ते सगळे 300 जण वेगवेगळ्या घरामधून आलेले इतके चांगल्या स्थितीमध्ये तिथे राहिले, कारण ब्रह्माबाबा आणि मम्मांची पालना आणि परमपिता परमात्मा शिवबाबांचं मार्गदर्शन, शक्ती, वरदान। वेगवेगळ्या प्रकारचे विघ्न आले, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आल्या, पण ते सगळे त्यातून पार झाले। संदेश पुत्रियों द्वारा दिव्य दृष्टि के पाठ। जिन यज्ञ वत्सों को दिव्य दृष्टि प्राप्त थी, अर्थात जो वत्स ध्यानावस्था में दिव्य साक्षात्कार करते रहे, उनके द्वारा भी शिव बाबा बहुत अनमोल संदेश सभी यज्ञ निवासियों के लिए देते रहते थे। अतः वे कन्याएं माताएं संदेश पुत्रियों के नाम से जानी जाने लगी। शिव बाबा ने उन्हें आने वाली सतयुगी पावन दैवी सृष्टि की अलौकिक रीति रस्म, उनके रहन सहन, राज्य भाग्य, रास, हास्य और विनोद आदि आदि के दृश्य दिखाए और उन्हें निर्देश दिया कि सभी यज्ञवत्सों को वैसी ही वेशभूषा पहनकर सब प्रैक्टिकल रीति से करके दिखाए। तर काही यज्ञामध्ये काही माता होत्या ज्यांना दिव्य दृष्टी बाबांनी दिली होती आणि त्या आधाराने ते साक्षात्कार करायचे। बाबा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे साक्षात्कार करवले बाबांनी। सतयुगामध्ये सगळं काही कसं राहील, तिथलं राहणं, बोलणं, वागणं, हास्य विनोद कसं चालेल, तिथले रीतिरिवाज काय काय, हे सगळं त्यांना साक्षात्काराद्वारे दाखवलं।
संदेश दिले बाबांनी त्यांच्याद्वारे, आणि बाबांचे त्यांना डायरेक्शन होतं की सगळ्यांना हा संदेश द्यायचा आहे. जो संदेश बाबांनी त्यांना दिला तो संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, जे सतयुगामध्ये जसं आहे ते बाबांनी त्यांना साक्षात्काराद्वारे दाखवलं, तर तसं प्रॅक्टिकलमध्ये त्यांनी करून दाखवायचं की तिथं कसं राहील, कसं बोलतील एकमेकांशी, कसं वागणं बोलणं राहील, कोणत्या प्रकारचे तिथं परंपरा राहतील, काय राहील तिथं नेमकं. इस प्रकार यज्ञ वत्सों के ज्ञान का भी विकास होता, उनका मनोरंजन भी होता रहता. ते साक्षात्कार, मग त्यांनी ते ड्रामा करून दाखवणं आणि ज्ञान सगळंच चाललेलं होतं एका वेळेला. तर त्यामुळे ज्ञानाचा पण विकास आणि मनोरंजन पण. उनके निश्चय की नींव भी अधिकाधिक पक्की होती रहती तथा यह देखकर उनकी खुशी भी बढ़ती जाती कि अब हम ऐसी पावन और सुखमय सृष्टि में राज्य भाग्य प्राप्त करेंगे. प्रॅक्टिकल त्यांना साक्षात्कार व्हायचे, ते प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवायचे, त्यांना डायरेक्ट दिसायचं आणि त्या संदेशपुत्री सगळं काही करून दाखवायचे डायरेक्ट समोर. तर मग जे सगळे बाकीचे होते त्यांना बिल्कुल हे क्लियर व्हायचं की ऐसा ही होने वाला है और ऐसी दुनिया में हम जा रहे हैं. जो बाबा ने इनको दिखाया है वो हमारे सामने करके दिखा रहे हैं और हम वैसी ही दुनिया में हम चल रहे हैं. उसके लिए हमारा पुरुषार्थ चल रहा है. तर ते तयार झाले पुरुषार्थ करण्यासाठी हे सगळं बघून. इन संदेश पुत्रियों को त्रिकालदर्शी एवं दिव्य दृष्टि के दाता परमपिता परमात्मा शिव कुछ एक ऐसे यज्ञवत्सों के कर्मों का भी ध्यानावस्था में साक्षात्कार कराते थे जो वत्स अपने संस्कारों में परिवर्तन न होने के कारण कोई अकर्तव्य करते थे, परंतु यज्ञ माता को बताते नहीं थे बल्कि छिपाते थे. वे समझते थे कि हमें कोई देख नहीं रहा है अथवा हमारे मन के संकल्पों विकल्पों को कोई जानता नहीं है. जब वे संदेश पुत्रियां उनके भेदों को बताती थी तो वे दंग रह जाते थे. सगळे कोणामध्ये काय कमी कमजोरी असेल ते सुद्धा बाबा त्यांना त्या संदेश पुत्रींना दाखवून द्यायचं आणि मग ते स्पष्ट सगळ्यांच्या समोर यायचं. म्हणजे इतकं सगळं पारदर्शक पद्धतीने तिथं चाललेलं होतं. कोणामध्ये काय कमी आहे, कोणामध्ये काय कमजोरी आहे, ते सगळं स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर सांगितलं जायचं. फिर वे और भविष्य के लिए इस विचार से सावधान हो जाते थे कि शिव बाबा परमपिता परमात्मा हमारे सभी कर्मों को जानता है. काही जर चूक करत असतील ते तर त्यांना कळून जायचं की बाबा सब जानता है. तर मग ते सावधान होऊन जायचे आणि त्या गोष्टींपासून दूर राहायचे. संदेश पुत्रिया ध्यानावस्था में धर्मराजपुरी में विकर्मों के परिणाम स्वरूप मिलने वाले कई दंडों का भी साक्षात्कार करती थी. अतः उन दृश्यों का भी वे यहाँ वर्णन करती थी अथवा वे अभिनय करके दिखाती थी कि धर्मराजपुरी में विकर्मों का दंड कैसे मिलता है. धर्मराजपुरीमध्ये कशा प्रकारचा दंड मिळणार आहे, कशी सजा होईल, हे सगळं बाबांनी त्यांना दाखवलं ते संदेश पुत्रींना. आणि या सगळं प्रॅक्टिकल करून दाखवायचे की असं असं होणार आहे, सांगायचं सगळं क्लिअर की कशा जर आपण बाबांच्या आठवणीमध्ये राहून पाप कर्म भस्म नाही केले तर आपले जे 63 जन्माचे पाप आहे त्याची सजा कोणत्या प्रकारची येणार आहे धर्मराजपुरीमध्ये, हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे. तर आपल्यालाही सावधान राहायचं आहे. इसके परिणाम स्वरूप यज्ञवत्स बुरे कर्मों से बचकर रहते थे ताकि वे ऐसे भयानक दंड के भागी न बने. इस प्रकार अन्यान्य दिव्य साक्षात्कार भी होते रहते थे और उनसे बहुत ही शिक्षाएं मिलती थी. संदेश पुत्रियों को परमपिता परमात्मा शिव ने पिताश्री के अनेक जन्मों का साक्षात्कार भी कराया था और सूक्ष्म लोक के संपूर्ण ब्रह्मा अथवा अव्यक्त ब्रह्मा का साक्षात्कार कराते हुए यह भी समझाया था कि यह बाबा और मम्मा ही प्रजापिता ब्रह्मा और जगदम्बा सरस्वती है, जो कि सर्वस्व त्याग, अथक लोक सेवा, दिव्य गुणों की पराकाष्ठा, निर्विकार जीवन तथा राजयोग के विशेष अभ्यास के फलस्वरूप इस अव्यक्त अवस्था को धारण करेंगे. तर संदेश पुत्रींच्या माध्यमातून बाबांनी अनेक साक्षात्कार करवले. त्याच्यापैकी एक महत्वाचा साक्षात्कार हे होते, त्याच्यापैकी अनेक जन्मांचा साक्षात्कार करवला ब्रह्माबाबांची. ते संदेश पुत्रींना दाखवलं की ब्रह्मा बाबा काय काय बनणार आहे, पहिल्या जन्मामध्ये कृष्ण, मग कोण कोण बनणार आहे, राजा विक्रमादित्य द्वापर युगाच्या स्टार्टिंगला, मधले कोणते जन्म, काय काय राहणार आहे, हे सगळं त्यांना दाखवलं गेलं होतं त्यावेळेला.
आणि मग त्याच्यासोबतच सूक्ष्म लोकमध्ये जो संपूर्ण ब्रह्म आहे आणि अव्यक्त ब्रह्म त्याचा साक्षात्कार. संपूर्ण आणि अव्यक्त स्थिती जी बाबांची झाली नंतर, आणि आता सध्या 1969 पासून बाबा ज्या स्थितीमध्ये तिथं आहे तो साक्षात्कार त्यांना या सगळ्यांना करून दाखवला होता. त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचा साक्षात्कार स्टार्टिंगला झाला होता दादी गुलजारना. तर दादी गुलजारचा अनुभव आपण उद्या ऐकतो. साक्षात्कार कराते हुए यह भी समझाया था कि यह बाबा और मम्मा ही प्रजापिता ब्रह्मा और जगदंबा सरस्वती है. प्रजापिता ब्रह्मा ज्याला म्हटलं जातं भक्ती मार्गामध्ये की प्रजापिता ब्रह्माद्वारे स्थापना, तर हाच तो आहे हे त्यांना क्लिअर साक्षात्काराद्वारे दाखवलं बाबांनी. आणि जगदंबा सरस्वती, जगदंबा जी आहे ती मम्मा आहे, सरस्वती आहे, जगदंबा आहे, लक्ष्मी आहे, राधा आहे, तीच आहे, हे त्यांना साक्षात्काराद्वारे दाखवलं. आणि ते कशामुळे दोघं त्या पदापर्यंत पोहोचणार, कशामुळे पोहोचणार आहे? सर्वस्व त्याग. सर्वस्व त्याग म्हणजे माझं काहीही नाही, तन मन धन समय श्वास संकल्प सगळं काही बाबांचं आहे. सर्वस्व त्याग त्यांचा पुरुषार्थाचा आधार. आणि त्यांचा पुरुषार्थ इतका का बरं झाला, इतक्या लेवलला का बरं पोहोचले? पहिली गोष्ट बाबांनी त्यांना सांगितली, सर्वस्व त्याग, अथक लोकसेवा, सेवा करायची सगळ्यांची, सगळ्यांना हा रस्ता दाखवायचा आहे, हे सगळं त्यांनी केलं. आणि दिव्य गुणों की पराकाष्ठा, अति उच्च लेवलची दिव्य गुणांची धारणा. आपल्या सगळ्यांना दिव्य गुण आपल्यामध्ये आणायचे. आपल्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त गुण, वरच्या लेवलचा गुण ब्रह्माबाबा आणि मम्मांनी आपल्या स्वतःमध्ये तो धारण केला. तर त्यांच्या लेवलपर्यंत आपल्याला पोहोचायचं. आणि निर्विकार जीवन और राजयोग का विशेष अभ्यास, 5 पॉइंट शिवबाबांनी सांगितले की ह्या दोघं हे ब्रह्माबाबा आणि मम्मा या 5ही विषयामध्ये पुढे गेले, 5ही विषयामध्ये पक्के झाले एकदम. सर्वस्व त्याग, अथक लोकसेवा, दिव्य गुणों की पराकाष्ठा, निर्विकार जीवन, कुठल्याही प्रकारचा विकार त्यांच्या जीवनामध्ये राहिला नव्हता नंतर शिल्लक. आणि राजयोगाचा विशेष अभ्यास, बिलकुल क्लिअर बाबांशी कनेक्शन, विशेष अभ्यास. तर असे 5 गुण आपण आपल्यामध्ये जर आणले, आपल्या पुरुषार्थाची लेवल जर या पद्धतीने वाढवली आपण, तर आपण पण त्यांच्या लेवलपर्यंत पोहोचू शकतो. हे 5 पुन्हा लक्षात घ्यायचे आपण. सर्वस्व त्याग, मेरा कुछ भी नहीं है, सब बाबा का है और सब कुछ बाबा के लिए है. अथक लोक सेवा, अब मुझे बस ये जीवन जो है ये सेवा का जीवन है, सबका भला करना है, सबका कल्याण करना है, सबको ये रास्ता बताना है कि आप भी देवता बन सकते हो, आपका भी वर्षे पर अधिकार है. दिव्य गुणों की पराकाष्ठा, जितक्या चांगल्या प्रकारे आपल्याला दिव्य गुण धारण करता येतील, देवतांसारखं राहता येईल आपल्याला, त्या पद्धतीने आपल्याला राहायचंय. सगळ्यात आधी तर आपल्याला संतुष्टता धारण करायची, दिव्य गुण धारण करायचे सगळ्या प्रकारचे, पण सगळ्यात आधी आपल्यामध्ये आली पाहिजे संतुष्टता. हे बिलकुल जे आहे त्याला स्वीकारत चालायचं, जे आहे ते आहे. आपल्याला जर ती आपण मनामध्ये जर स्वीकारत नसेल आपण कोणत्याही गोष्टीला, की हे चांगलं नाही, हे असं नाही, हे तसं नाही, तर मग आपल्यामध्ये ते विकारांचा प्रवेश होतो. थोडाफार विकार येऊन जातो, काही ना काही विकारी विचार येऊन जातो, काही ना काही राग द्वेष येऊन जातो, इच्छा तृप्त राहतात आपल्या. तर ते संतुष्टतेचा गुण जर आपण धारण करू तर स्थिर राहू, आणि स्थिर राहू तर बाकीचे गुण सगळे आपल्यामध्ये येत राहतील. तर सगळ्या प्रकारच्या गुणांची धारणा करायची, पण सगळ्यात पहिले आपल्याला संतुष्ट राहायचं आणि सेवेची भावना ठेवायची. निर्विकारी जीवन, विकारांना बिलकुल स्थानच नसलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, वापरायचंच नाही. विकारांचा संकल्पाला तिथल्या तिथं स्टॉप करायचंय. काम विकार, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आलस्य, अलबेलापण, संकल्पाला तिथल्या तिथं स्टॉप करायचंय. दुसरा काय करतोय, कोण कसा पुरुषार्थ करतोय याच्यामध्ये नाही जायचं. आजच बाबांनी सांगितलं की त्या चिंतनामध्ये नाही जायचं आपल्याला. आपण आपला पुरुषार्थ चांगला करायचा आहे, आपला पुरुषार्थ आपला स्पेशल कसा होईल हे बघायचंय. आणि राजयोगाचा विशेष अभ्यास, तर बसून पण अभ्यास करायचा आहे आणि चलता फिरता उठता बसता पण बाबांच्या छत्रछायेमध्ये आपल्याला राहायचं. तर हे 5 पुरुषार्थाचे मुख्य आधार आपल्याला कायम लक्षात ठेवायचे, आणि त्या आधाराने आपण
वरची लेवल प्राप्त करू शकतो. अच्छा, ओम शांती.